त्यामध्ये जी यशोधरा आहे, यशोधरेचं बालपणीचं नाव बौद्ध साहित्यामध्ये गोपा आहे. काय नाव आहे? गोपा. तिचं बालपणीचं नाव एकेरी भाषेतलं हाका मारण्याचं नाव गोपा होतं. लहानपणी यशोधरेला गोपा म्हणून आवाज दिला जायचा. आणि नंतर ही गोपा, तिचं दुसरं नाव आहे यशोधरा. आणि तिसरं, भिक्खुणी संघामध्ये ती प्रवचित होते. भिक्खुणी संघामध्ये प्रवचित होते तर तिचं नाव पडतं भद्रा कात्यायना किंवा भद्रा कात्यायनी. म्हणजे असे एकूण 3 नाव आहे: गोपा, यशोधरा आणि भद्रा कात्यायना किंवा कात्यायनी. असे एकूण 3 नाव आहे. भद्रा, थेरी गाथामध्ये भद्रा या शब्दाचा अर्थ होतो सुंदर. शरीरानं आणि शिलाच्या सौंदर्यानं सुंदर असलेली भद्रा. तर त्या काळामध्ये थेरी गाथामध्ये भद्रा एक स्त्रियांना विशेषण होतं. आपण थेरी गाथा जर ग्रंथ घेतला त्याच्यामध्ये भद्रा कपिलानी, भद्रा कात्यायनी असे आपल्याला नावं दिसतात. आजच्या भाषेमध्ये जर आपण मराठीमध्ये म्हणलं की भद्रा म्हणजे काय, तर भद्रा भद्र्या तोंडाची. म्हणजे भद्रा म्हणजे काय? भद्र्या भद्र्या तोंडाची, म्हणजे सुंदर नाही. जिचा चेहरा भद्रा आहे म्हणजे ती सुंदर नाही, अशा स्त्रीला भद्रा म्हणतो आपण. पण पालीमध्ये भद्दा होते, परंतु भद्रा या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होते सुंदर. समजलं? तर या गोपा ही भद्रा कात्यायनी भिक्खू संघामध्ये जी नंतर प्रवचित होते तिची कहाणी आपण लक्षात घेऊया. तर तिच्या वडिलांचे नाव आहे राजा दंडपाणी. काय नाव आहे? दंडपाणी. आणि त्या राजा दंडपाणीची जी राणी आहे तिचं नाव आहे प्रमिता देवी. तर काही बौद्ध साहित्यामध्ये दंडपाणी हा कोलीय म्हणून सांगितलेला आहे, कोलीय वंशाचा. आणि काही बौद्ध साहित्यामध्ये दंडपाणी शाक्य वंशाचा सांगितलेला आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर घेतला तर त्याच्यामध्ये दंडपाणी हा शाक्य वंशाचा सांगितलेला आहे. आता दंडपाणी जर शाक्य वंशाचा असेल तर त्याची जी कन्या आहे, राजकन्या यशोधरा, कोण्या वंशाची होईल? मग शाक्य वंशाची होईल. तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये दंडपाणी हा शाक्य वंश